त्यावेळेला आदर्श घोटाळा फुल फेमस मध्ये होता चव्हाण साहेबांचा, अशोकराव चव्हाण अशोक साहेब. चव्हाण साहेब त्यांना ह्या गोष्टीवर राजीनामा द्यावा लागला. काय मुख्यमंत्री पदावरनं त्यांना राजीनामा द्यायला लागला होता. राजीनामा दिल्यानंतर आता त्यांनी काय खासदार आहेत. आता खासदार आहेत कुठल्या पार्टीचे? बीजेपीचे. आणि बीजेपीचे लोक त्यांच्यावर टीका केले होते. नाही, बीजेपीचे लोक म्हणू नका. आदर्श घोटाळा उघड करणारे आमच्या राज्याचे मुख्यमंत्री, भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे एकमेव नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहेब होते. बापरे, फडणवीस साहेबांनी घोटाळा काढला होता. हा, हेच फडणवीस साहेब घोटाळा काढून त्यांचे मुख्यमंत्रीपद राजीनामा द्यायला लावले होते. तेच मुख्यमंत्री आज अशोकराव चव्हाणांना सोबत घेतात. अजितदादा पवार यांचा 70,000 घोटाळा मोठ्या जोरात उचलून धरणारे कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीस. आज त्यांनी त्यांना सोबत घेऊन मुख्यमंत्री करून परत एकदा घोटाळा करा तुम्ही. 2 वेळा मुख्यमंत्री झाले. नाही, 2 वेळा उपमुख्यमंत्री झाले. तुम्ही 70,000 घोटाळा केला होता. केलते ते दादावर त्यांचा आरोप होता. कोणाचा? देवेंद्र फडणवीसांचा. आता परत त्यांनी देवेंद्र फडणवीस काय केले, सत्तेत त्यांना अजितदादांना घेऊन परत एकदा ह्याच्यापेक्षा मोठा घोटाळा करा तुम्ही म्हणून अर्थमंत्री केले त्यांना. म्हणजे तुम्हाला जे घोटाळा करता येत आहे अजितदादा साहेब, ते आम्हाला जमीन तुम्ही आमच्या सत्तेत या आणि असं घोटाळा करून आम्हाला थोडे पैसे द्या. ह्याचा अर्थ असं झाला. बरोबर. आणि मोदी साहेबांचं सुद्धा अजित पवारांच्या विरोधात खूप भाषण फेमस आहेत. चाचा भतीजा जो है एक दिन चक्की पिसिंग असे खूप सारे भाषण फेमस आहेत. आणि त्याच मोदी साहेबांसोबत मिळून दिल्लीला जाऊन त्यांच्याकडनं बुके घेतला आणि पक्षप्रवेश त्यांचं समर्थन देऊन टाकलं.